विधान परिषदेच्या चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघामध्ये एक निवडणुकीपूर्वी एक राजकीय भूकंप झाल्यासारखं वातावरण आलंय। या विभागाचा विधान परिषदेचा उमेदवार जाहीर होण्याआधीच घोडेबाजार सुरू झाल्याची एक चर्चा आहे। यात मुख्य चर्चा आहे काँग्रेसचे नगरसेवक गायब होण्याची। काँग्रेसचे जवळपास 40 नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाल्याने या प्रकरणात काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांना मोठा धोका असल्याचं आता म्हटलं जात आहे। नेमकं काय घडलंय? काँग्रेसचे हे नगरसेवक गेले तरी कुठे आणि त्यांचं असं गायब होण्याचं कारण काय सांगितलं जात आहे? सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, काँग्रेसचे नगरसेवक पर्यटनासाठी रवाना झाले असल्याचं कुठेतरी म्हटलं जात आहे। यात सिंदेवाही नगरपंचायतीचे 4, सावली नगरपंचायतीचे 5, नागभीड नगर परिषदेचे 5 आणि कोरपना, कुरखेडा, कोरची सारख्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवकांचा देखील एक समावेश आहे। काही रिपोर्ट्सनुसार ही संख्या 60हून अधिक असल्याचं देखील सांगितलं जात आहे। हे सगळे नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाले असून त्यांचे फोन लागत नाहीये, नाही त्यांच्याशी कोणता संपर्क साधता येतोय। विजय वडेट्टीवार यांच्या प्रभाव क्षेत्रात, त्यांच्या बालेकिल्ल्यात ही घडामोड घडल्याने काँग्रेस पक्षात मोठी अस्वस्थता पसरलेली आहे। राजकीय वर्तुळात तर जोरदार चर्चा आहे की या नगरसेवकांना भाजपकडून सहलीवर पाठवण्यात आलंय। प्रत्येकी 5 लाख रुपयांचं टोकन देण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली असून एबीपी माझाने तर हा आकडा 15 लाखांपर्यंत असू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे। आणि हा आकडा जो आहे 15 लाखाचा हा फक्त सहलीसाठी असल्याचं म्हटलं जात आहे। आता प्रश्न असेल, हे सगळं कशासाठी? तर मागच्या 2018च्या विधान परिषद निवडणुकीत याच क्षेत्रात एक मोठी राजकीय घटना घडली होती। 2018 मध्ये चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉक्टर रामदास आंबटकर यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांचा पराभव केला होता। त्यावेळी भाजपकडे स्पष्ट बहुमत असूनही डॉक्टर रामदास आंबटकर यांना फक्त 88 मतांच्या फरकाने विजय मिळाला होता। काही रिपोर्ट्सनुसार 550 मतं आंबटकरांना मिळाली होती तर सराफांना 462 मतं। ही निवडणूक अत्यंत कठीण आणि काठावरची ठरली होती। 2018 मध्ये भाजपला अपक्ष व अन्य सदस्यांची मते मिळतील असा विश्वास होता, मात्र ही मते काँग्रेसच्या उमेदवारांच्या पारड्यात पडल्याने निवडणूक चांगली चुरशीची झाली। आता 2026च्या निवडणुकीत महायुतीकडे बहुमत असलं तरी भाजप पक्ष पुन्हा अशा स्वरूपाचा धोका टाळण्यासाठी आधीच मोर्चेबांधणी करत असल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका भाजप आमदारावर या संपूर्ण मोर्चेबांधणीची जबाबदारी देण्यात आल्याची देखील एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे। विशेष म्हणजे चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात काँग्रेसचे नगरसेवक असल्याची एक माहिती समोर येते। हे नगरसेवक अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे। आता हे सगळं 2018 नंतर 2026 मध्ये का घडतंय याची पार्श्वभूमी जाणून घेणं खूप महत्वाचं ठरतंय। सध्याची पार्श्वभूमी जाणून घेणं महत्वाचं ठरतंय। यासाठी प्रथम आपण मतदारसंघातील 2026चं पक्षीय बलाबल पाहू। या मतदारसंघात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत सदस्यांचा समावेश आहे, ज्यात एकूण मतदार संख्या 977 पर्यंतची आहे। महायुतीकडे एकूण 445 सदस्य असून भाजपचे सर्वाधिक 341 सदस्य आहेत। त्यानंतर नंबर येतो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा, 63 सदस्य त्यांचे आहेत। नंतर शिवसेना शिंदे गटाचे 39 सदस्य आहेत आणि यानंतर महाविकास आघाडीचं एकूण संख्याबळ सांगायचं झालं तर 351 सदस्य हे मवियाचे आहेत। यात काँग्रेसचे सर्वाधिक 293, नंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 33 आणि शिवसेना ठाकरे गटाचे 25 सदस्य निवडून आलेत। यावेळी अपक्ष आणि इतरांची संख्या देखील मोठी आहे, एकूण 91 असे सदस्य अपक्ष आले। त्यामुळे काँग्रेसकडे 293 नगरसेवक असल्याने 40 ते 60 जरी यातले गायब होतात तर त्यांचं संख्याबळ मोठ्या प्रमाणात घटेल आणि भाजपला मागच्या वेळेसारखा कोणता संघर्ष पाहायला लागणार नाही। पण मंडळी, या संपूर्ण प्रकरणावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले याच्याशी आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीच विचार करायचा आहे असं सगळं बावनकुळे म्हणतात। मी टिप्पणी करणं योग्य नाही असं देखील ते म्हणाले। याशिवाय बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय, महायुती विधान परिषदेच्या सर्व 17 जागा जिंकेल। आता अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 1 जून असून मतमोजणी आणि निकाल 22 जूनला कळेलच।
मात्र घडलेली घटना विजय वडेट्टीवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय, कारण ही घटना त्यांच्या प्रभाव क्षेत्रात घडलेली आहे. काँग्रेस समोर आता आपले नगरसेवक एकत्र ठेवण्याचं मोठं आव्हान इकडे उभं राहणार आहे. त्यामुळे पुढे काय घडेल, काँग्रेस आपले नगरसेवक परत आणू शकेल का, हे पाहण्यासारखं असेल. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.